कोथरूडमधील मुलींना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं प्रकरण संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयानं निर्देश दिलेत। सहाय्यक पोलीस आयुक्तांनी तपास करावा, न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत। तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। प्रेमा पाटील यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, कोथरूडमध्ये जी घटना घडलेली होती या सगळ्या संबंधानं पोलिसांना मोठी चपराक न्यायालयानं दिलेली आहे। गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर कोर्टानं तशा पद्धतीनं कोथरूड पोलिसांनी 3 मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दांमध्ये शिवीगाळ केल्याचा जो आरोप केलेला होता या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत। कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे, महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पोलीस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निर्देश कोर्टाने दिल्याचं बघायला मिळते। या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी करावा अशा पद्धतीचे देखील आदेश कोर्टाने दिलेले आहेत। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।